कुंडली गवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। समर्थ अडकोजी महाराज की जय। तपोमूर्ती संत गाडगे महाराज की जय। राष्ट्र संत तुकडोजी महाराज की जय। गुरुवर्य ऋषि संत घुसरकर महाराज की जय। सब साधु संतन की जय। भारत माता की जय। ओम नमस्ते अद्वितीयाय त्रिगुणात्म स्वरूपिणे अनंत कोटि ब्रह्मांड नायकाय परात्मने आनंदमानंदकरः प्रसन्नं सत्यज्ञान स्वरूपं निजबोधयुक्तं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरुं नित्यम् अहं नमामि। ज्ञानदेवं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परामूर्तिं देवक्षेत्रनिवासिनं तुकारामं महद्वन्दे भक्तराजचतुष्टकं श्रीमञ्जुलावृन्मणिमाणिकेशं श्रीखञ्जरीशं जनहृन्निवेशं श्रीग्रामगीता जनकं प्रशान्तं सद्गुरु राष्ट्र संतं सततं नमामि। ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्। राष्ट्रसंत गिरोद्गीर्णं ग्रामकल्याणचिन्तनं दीनार्थकरुणापूर्ण ग्रामगीतामृतं महत् शास्त्रसिद्धान्तानुगतं गुरुवाक्येषु सम्मतं स्वानुभूतिप्रमाणं च ग्रामगीतामृतं महत्। विदर्भी गर्जली ज्यांची समन्वयी वाणी वाल्मिकी राष्ट्र संत अनुचर महर्षी म्हणोनी अपुलिया कवन प्रवचने राष्ट्र धर्म शिकवितो ऐशा संतवरा गुरुवरा श्री भूसरकरा वंदितो ऐशा संतवरा गुरुवरा श्री भूसरकरा वंदितो सद्गुरुनाथ महाराज की जय। हम हो पुजारी तत्व के गुरुदेव के आदेश के सच प्रेम के नितनेम के सद्धर्म के सत्कर्म के हो चीढ़ झूठी राह की अन्याय की अभिमान की सेवा करण को दास की परवाह नहीं हो जान की सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूजनीय श्री गुरुदेव जगत सुवास विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराज, वेदांना लोक भाषेत आणणारे अधिकृत अधिकारी संत देहूकर जगद्गुरु तुकाराम महाराज, तपोमूर्ती संत गाडगे बाबा आणि
मानवतेचे महान पुजारी ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. सद्भाविक सज्जन हो, आजचं आपलं 19वे हे सत्र आहे आणि या सत्रामध्ये आपण सत्कर्माचे पुजारी याचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार. काल आपण पाहिलं सद्धर्माचे पुजारी अर्थात समाजाच्या समष्टीच्या जास्तीत जास्त कल्याणाचा जो आणि सर्वांगीण उन्नतीचा जो काही विचार आहे ते सद्धर्म आहे. पण हा सद्धर्म फक्त अंतःकरणामध्ये दृढ झाला असं वागलं पाहिजे, असं आपण केलं पाहिजे, हा मनामध्ये संकल्प येतो. धर्मानुसार वागलं पाहिजे असं चिंतनही आपण करतो. पण मग धर्माप्रमाणे वागलं पाहिजे असा विचार करतो, असं आपल्या मनाला वाटते, परंतु मात्र त्या प्रकारची कृती आपण करतो का हे तितकंच महत्त्वाचं आहे. ग्रामगीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये असं म्हटलं आहे, एक ओवी आहे की महाराज म्हणतात की सर्व विश्वची व्हावे सुखी, ही धर्माची दृष्टी नेटकी, पण त्याच्या पुढची ओळ महत्वाची आहे. सज्जन हो, त्याच्या पुढची ओळ अशी आहे की ती आनावी गाव लोकी तरीच लाभ. तिचा लाभ आहे सर्व विश्व सुखी झालं पाहिजे, हे धर्माची दृष्टी आहे, पण ती दृष्टी कृतीच्या माध्यमातून जर उतरवली, ती आणावी गाव लोकी तरीच लाभ. ती गाव लोकांच्या दृष्टीनं कृतीत आणली तरच त्या सर्व व्यापक आणि सर्व कल्याणकारी धर्माच्या दृष्टीचा उपयोग होणार आहे, अन्यथा तो होणार नाही. भगवद्गीतेमध्ये गीतेच्या 5व्या अध्यायामधला 18वा श्लोक आहे. तो श्लोक असं बोलते की विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिना शुनी चैव स्वपाकेच पंडितः समदर्शिनः. त्याला पूरक अशी ग्रामगीतेची ओवी सांगतो. ग्रामगीता असं बोलते या श्लोकाच्या अनुषंगानं की कृष्ण म्हणे समम ही ब्रह्म, समता हाची ईश्वरी धर्म, समदर्शी तोची पंडित उत्तम, योगाचे मर्म समत्वची. जो समदर्शी आहे तोच खरा पंडित आहे. हा गीतेचा जो पंडित हा समदर्शिना हा गीतेचा सिद्धांत आहे. तोच सिद्धांत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी समदर्शी तोची पंडित उत्तम या माध्यमातून दिलेला आहे. पण एक प्रश्न इथं उद्भवते की समदर्शी जो आहे तो पंडित आहे हे ठीक आहे, पण नुसतं समदर्शित्व ठीक आहे का? कारण नुसतं समदर्शी आहे, मग समदर्शी आहे तर सगळे ईश्वराचं रूप आहे. मग चोरही ईश्वराचं रूप आहे आणि पोलीसही ईश्वराचं रूप आहे, साधू ईश्वराचा रूप आहे आणि व्यभिचारी ईश्वराचं रूप आहे, असं म्हणून चालणार आहे का? जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की आमच्याकरिता जग देव आहे, पण जग जरी आमच्याकरिता देव असलं तरीही सुद्धा जग तरी आम्हा देव, परी हा निंदितो स्वभाव. जग देव आहे, पण त्या जगामध्ये वावरणारे लोक जर दुष्प्रवृत्तीचे असतील, दुर्गुणी असतील, ज्याच्यापासून समाजाचं अनहित होते आहे, समाजाचं जाच ज्यांच्याकडून होते आहे, अशा पद्धतीचे जे काही लोक असतील त्यांच्या
करिता मात्र जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की नाठाळाचे माथा हानू काठी, नाठाळाचे माठी हानू काठी. अर्थात आम्ही कृतीची जोड आमच्या समदर्शित्वाला असली पाहिजे. सद्धर्म हे समदर्शित्वात शिकवत असलं तरी सुद्धा त्या समदर्शित्वामध्ये कृतीची जोड असलीच पाहिजे. एखादा विशिष्ट धर्म जर एखाद्या धर्मावरती अन्याय करून त्याचं धर्मांतरण करून घेत असेल तर सर्व धर्म समभावाची व्याख्या आम्हाला समजली पाहिजे की सर्व धर्म समभाव करत असताना जर एखादा धर्म बळजबरीनं कुणाचं धर्मांतरण करून घेत असेल तर त्या बळजबरीनं धर्मांतरण करून घेणाऱ्या धर्माचाही विरोध करणं हे सुद्धा सर्व धर्म समभावच आहे. हे ग्रामगीतेच्या 29व्या अध्यायामध्ये ठाम महाराजांनी मत मांडलेलं आहे. अर्थात समदर्शित्व असावं, परंतु ज्या ज्या ठिकाणी समदर्शित्वाला बाध आणला जातो त्याचा विरोध करण्याकरिता यक्रियमाणस पंडितः असंही सुद्धा भगवद्गीतेने सांगितलं. जो क्रिया करतो तो पंडित आहे. ग्रामगीतेने सुद्धा त्याची पुष्टी केलेली आहे की अदंभ अभयादी गुण याशीच गीता म्हणे ज्ञान खून आणि क्रियावान तोची पंडित पूर्ण सर्वभूत हिती रत. सर्वभूत हितारत हिताच्या रताकरिता सर्वभूतांच्या हिताकरिता जो क्रियावान आहे तोच खरा पंडित आहे, तोच खरा विद्वान, तोच खरा ज्ञानी आहे. नाही तर वेदशास्त्र तुम पडे हो लेकिन जनभाषा नाही जानोगे उसके. किंवा महाराजांचं दुसरं एक भजन आहे, मला वाटते आत्मप्रभा भजनावलीमधलं. महाराज म्हणतात की दीन दुखी दीन दलित दुखी जनता में ख्याल न जिसका पहुंचा है यद्यपि हो विद्वान या साधू कर्म न उसका सच्चा है. याचं सत्य कर्म ठरू शकत नाही आणि म्हणून क्रियत असली पाहिजे. महाराजांच्या सुधा सिंधू की लहरेमध्ये एक दृष्टांत आला आहे. तो दृष्टांत पाहू आणि पुढे कर्माचे 5-6 प्रकार पाहणार आहोत आपण. काय झालं सज्जन हो, त्या दृष्टांतामध्ये महाराज सांगतात एक गळगंज श्रीमंत होता आणि त्या श्रीमंतानं त्याच्या घरी नोकर ठेवायचा होता म्हणून त्यानं नोकर पाहिला. पण नोकर पाहत असताना तो इमानदार पाहिजे. कोण मिळेल ऐसा इमानदार, नसावा ऐदी अथवा चोर, याचा विचार करून त्यानं एक नोकर ठेवला. तो नोकर धार्मिक पद्धतीचा पारमार्थिक होता. माळ गंध पूजा पाती ग्रंथ वाचन सगळं तो करत होता. हे सगळं करताना प्रामाणिकही होता आणि म्हणून त्याला नोकरीवर ठेवलं. मग त्याला नोकरीवर ठेवल्यानंतर काय झालं, त्या मालकाच्या मनात असा विचार आला की आपण हरिद्वारला तीर्थयात्रेच्या संबंधानं आणि 2-3 महिने आपण तिकडे घालवायचे असं त्यानं विचार केला. आणि तो मालक 2-3 महिन्यासाठी हरिद्वारला निघून गेला. हरिद्वारला गेल्यावर तिथं राहिला. मग हा जो नोकर होता, हा नोकर त्या मालकाच्या घराच्या त्या बंगल्यामधल्या देव्हाऱ्याजवळ बसला आणि माळ ओढत होता आणि नुसतं मालकाच्या नावाचा जप करत होता, मालिक साहब मालिक साहब मालिक साहब. कारण तू जर माझ्याशी प्रामाणिक राहिला तर मी तुला यथायोग्य पगार देईल असं मालकानं त्याला आश्वासन दिलं होतं. मग तो मालकाचा जप करत बसला. काय झालं सज्जन हो, त्याचं जेवण्या झोपण्याकडे लक्ष कमी होतं आणि कामही काही करत नव्हता, नुसतं तो मालकाच्या नावाचा जपच करत होता. मग काय झालं की जप चालू होता
पण तो चालू असताना त्याचं कशाकडेच लक्ष नव्हतं. मग त्याच्या घरी चोर आले. त्या चोरांनी काय केलं की त्या मालकाचा जो पोरगा होता त्या पोराला मारलं आणि त्या मालकाच्या पोरीवर बलात्कार केला, तिला पळून नेलं. घरातलं सगळं चोरून नेलं चोरांनी आणि अस्ताव्यस्त सामान पडलं. पण हा मात्र जप करत होता. मग जप चालू असताना काय झालं, एक दिवस 3 महिन्यानंतर तो मालक घरी आला आणि घरी आल्यावर त्या मालकानं पाहिलं हे सगळं अस्ताव्यस्त पडलं आहे, मुलगा मरून पडला आहे, मुलगी घरात नाही, कपाट उघडं आहे, हे सगळं. आणि तो आला तिथं. तो म्हणायला लागला, मालकाजवळ म्हणायला लागला, मालक मी इमानदारीने तुमचं घर सांभाळलं, तुमच्या घरावर लक्ष ठेवलं. तुम्ही म्हटले होते की तू जर माझ्या घरावर लक्ष ठेवशील तर मी तुला पाहिजे तो पगार देईन. मग मालक म्हणे, गळ्या मी तुला घर पाहायला सांगितलं तर तू फक्त घर पाहिलं डोळ्यानं. घर पाहणं म्हणजे काय? तुला माझ्या पोरीचं हे बलात्कार झाला, मुलगा मरण पावला, घरात चोरी झाली, तू नुसतं पाहतच बसला, कसं जमणार आहे? कारण पाहणं म्हणजे काय तर लक्षणं आहे. पंचीकरणामध्ये जहद लक्षणा, अजहद लक्षणा, जहदाजहद लक्षणा, भाग त्याग लक्षणा असं भाग आहे. म्हणजे शब्दाचे किंवा ग्रंथातले अर्थ लावत असताना काय अर्थ लावावा ते म्हणजे घोड्याशी पाणी दाखवावे आणि पाणी पाजण्याची नाही ठावे असा अर्थ लावायचा. काय त्याचा? पाणी पाजायचं आहे तर घोड्याला पाणी दाखव म्हटलं तर पाणी दाखवायचं आणि वापस घेऊन यायचं असं नाही. तर त्याचा अर्थ घोड्याला पाणी पाजून आण असा होतो. तसं माझ्या घरावर जर तू लक्ष ठेवलं तर मी तुला यथायोग्य पगार देईल, हे मालकाचं म्हणणं. म्हणजे घराकडे पाहणं नाही तर घराच्या संरक्षणाची कृती करण्याची वेळ जर आली तर ती कृती सुद्धा तुझ्याकडून घडलेली पाहिजे. ह्याला म्हणतात घरावर लक्ष ठेव. तसं समदर्शित्व म्हणजे काय तर समदर्शित्वाचा सूक्ष्म विचार जर केला तर समदर्शित्वामध्ये जिथे जिथे बाध येत असेल कुणाच्या वागण्यामुळे त्यांच्याशी भेद करणे हे सुद्धा समदर्शित्वाचंच एक लक्षण आहे. आणि म्हणून त्याच्या करिता क्रिया तिथं असली पाहिजे, क्रियेची जोड असली पाहिजे. आणि म्हणून त्या दृष्टीनंच महाराजांनी या ठिकाणी सद्धर्माच्या पुजारीत्वासोबत सत्कर्माचं सुद्धा पुजारी आपण व्हावं अशी एक प्रामाणिक इच्छा केलेली आहे. सज्जन हो, धर्माला प्रगट करण्याकरिता कर्माचं अधिष्ठान असावं लागतं. मी मागं बोलून गेलो आहे एका प्रवचनात की प्रेमाला कृतीचं अधिष्ठान असावं लागतं, त्यावेळेस प्रेम व्यक्त होऊ शकते. तसं धर्माला जर व्यक्त करायचं असेल तर त्याकरिता सुद्धा कर्माचं अधिष्ठान असलं पाहिजे. कारण कर्म हे नैसर्गिक प्रक्रिया आहे. भगवद्गीता आहे, ग्रामगीता आहे, हे सगळे ग्रंथ, ज्ञानेश्वरी आहे, सगळे ग्रंथ कर्मप्रधान ग्रंथ आहे. कर्माचं त्यांनी खूप महत्त्व वर्णन केलं आहे. भगवद्गीतेचा 3ऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी असं म्हटलं आहे की नहि किंचित क्षणमपि जातुम
तिष्ठत्यत कर्मकृत कार्यते ह्यावशम कर्म सर्व प्रकृतिर्गुणेहि. अर्थात तैसे प्रकृती आधारे कर्मदीप विकारे नैष्कर्म्यही व्यापारे निरंतर असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. आणि तोच भाग तुलसीदास गोस्वामी रामचरित मानसामध्ये बोलतात की कर्म प्रधान विश्व करी राखा, जो जस करही तसही फल चाखा. आणि या सगळ्यात याचा दुजोरा घेत राष्ट्रसंतांची ग्रामगीता सुद्धा असं बोलते की कर्ममय विश्व आहे, कोण रिकामा बसला राहे, प्रत्येक जण करीतची जाय काहीतरी कर्म. परी त्या कर्माचे अनेक प्रकार, काही शुद्ध निषिद्ध मित्र आणि काही विधियुक्त काही पवित्र निष्काम कर्म. या ओवीमध्ये महाराजांनी कर्माचे 6 प्रकार या ठिकाणी सांगितलेले आहे. सद्भाविक सज्जन हो, या कर्माच्या दृष्टीनं सुद्धा आपण थोडं चिंतन करण्याचा एक प्रयत्न करू. हे कर्म आहे, नित्य कर्म आहे. कर्माचे 6 प्रमुख प्रकार आमच्या शास्त्रानं पाळलेले आहेत. नित्य कर्म आहे, नैमित्तिक कर्म आहे आणि काम्य कर्म आहे, निषिद्ध कर्म आहे, विहित कर्म आहे आणि निष्काम कर्म आहे, सकाम कर्म आहे. हे कर्माचे प्रकार आहेत. नित्य कर्म कशाला म्हणतात? नित्य कर्म म्हणजे नित्य कर्म त्याला म्हणतात की नित्य कर्माकरिता संध्या स्नानम जपो होम स्वाध्यायो देवतार्चनम आणि वैश्वदेव अतिथींच सत्कर्माणी दिनम दिने असं सुभाषितकार काही ग्रंथामध्ये सांगितलं आहे, काही स्मृतीमध्ये सांगितलं आहे. संध्या करणे, स्नान करणे, जप आहे, यज्ञ होम, हे जे काही कर्म आहे, देवपूजा करणे आहे, अभ्यास करणे आहे, रोज जे आपण कर्म करतो. ग्रामगीतेच्या भाषेत बोलतो मी. ग्रामगीतेने सांगितलेलं नित्यकर्म सांगतो. नित्यकर्म कशाला म्हणतात? ग्रामगीतेमध्ये तो विचार महाराजांनी प्रकर्षानं मांडलेला आहे. महाराज म्हणतात की काही देहेंद्रियासाठी, काही निपजती मनाच्या पोटी आणि काही विवेक बुद्धीने गोमटी निपजती कर्मे. हे जे कर्म घडतात त्यापैकी काही कर्मे स्वतः करिता, काही कुटुंबाची आहिता, काही कर्मे गाव लोकाकरिता सेवा धर्म रूप. हे जरी असलं तरी याच्यापैकी आपल्या देहाचे करणे काम याला म्हणतात नित्य नैमित्तिक कर्म. आंघोळ करणे आहे, नख काढणे आहे, शौच मुख मार्जन आहे, हे नित्य कर्म आहेत ना आपले. पण हा नित्य कर्म जे आहे रोज आपण स्वतःच्या देहासाठी करतो. स्वतःच्या कपडे धुणे आहे, आंघोळ करणे आहे, स्वच्छता राखणे, स्वतःसाठी जे देहासाठी कर्म करतो, रोज जे कर्म करतो, जेवण करतो, हे सगळे कर्म नित्य कर्म आहे. परंतु आमच्या संतांच्या माध्यमातून हे नित्यकर्म काही सत्कर्म ठरू शकत नाही. कारण आपल्या देहाचे करणे काम हा कसला आला महाधर्म? हे आहे नित्यकर्म, सहजची घडणारे. हे नित्यकर्म आहे आणि सहज घडणार आहे. हा कर्माचा पहिला प्रकार आहे
आणि कर्माचा दुसरा प्रकार आहे नैमित्तिक कर्म. नैमित्तिक कर्म म्हणजे नैमित्तिक कर्मामध्ये जो भाग आहे तो भाग आणि सोम सूर्यग्रहणे घेऊनी करविती पर्वणे कर्मे माता पिता मरणे अंकित जे दिवस. अर्थात काही सूर्यावरून आता ईद झाली मुस्लिम धर्माची, ते त्यांचं नित्यकर्म नाही, तर ईद हा सण करणे हे त्यांचं नैमित्तिक कर्म आहे. चंद्रावरून आपण चंद्राचं भाऊबीजेच्या वेळेस चंद्राचा उपयोग करतो. आपण सूर्य पौष महिन्यामध्ये सूर्याची पूजा करतो. आई वडिलांची स्मृती दिन आहे किंवा काहीतरी निमित्त डोळ्यापुढे ठेवून जे कर्म अशा पद्धतीचं केलं जाते त्याला महाराजांनी अगदी सोप्या भाषेमध्ये त्या नैमित्तिक कर्माची व्याख्या ग्रामगीतेमध्ये केली आहे. महाराज म्हणतात की तैसेची प्रसंग विशेषे काही करणे सणोत्सवादी सर्वही त्यातही विशेष ऐसे नाही नैमित्तिक कर्मे. नित्य नैमित्तिक कर्मे सहज ती करणेही आवश्यक काज न करिता विस्कटेल समाज परी करणे नव्हे महाधर्म. काही विशेष प्रसंगाच्या निमित्तानं साधूंची जयंती पुण्यतिथी काही सण उत्सव जे आपण साजरे करतो निमित्त पुरुषाशी पर्व काळ जीवनात जुळे एक वेळ माता पित्यांचा अंतकाळ ती धर्माची वेळ श्रेष्ठ जाणावी असं नाथ भागवतामध्ये एकनाथ महाराज म्हणतात. परंतु ते विशेष कर्म ते नैमित्तिक कर्म आहे. आपल्या वडिलांचं स्मृती साजरी करायची निमित्तानं हे काही महाधर्म ठरत नाही, आहे तो एक कर्माचाच भाग. पण त्या कर्मानं समाजाचंही हित होत नाही आणि आपलंही सुद्धा हित होत नाही, म्हणून तोही सुद्धा महाधर्म अर्थातच सत्कर्म अशा पद्धतीचं ठरू शकत नाही. पुढे तिसरा प्रकार आहे तो काम्य कर्म आहे. काम्य कर्म कशाला म्हणतात? काम्य कर्म म्हणजे सकाम कर्म. यज्ञ आहे, दान आहे, जप आहे, हे जे आपण कर्म करतो हे कर्म काहीतरी स्वर्गाची प्राप्ती व्हावी या अपेक्षेनं करतो. त्याच्यामध्ये ईश्वराच्या प्राप्तीचा काही संबंध नाही, समाजाच्या हिताचा नाही आणि ईश्वराच्या प्राप्तीचाही नाही, तर काहीतरी इष्ट प्राप्तीचा आहे. आणि काम्य कर्म सकाम कर्म केलेलं जे आहे, सकाम कर्म करण्याची इच्छा जर केली तर सकाम कर्माचं फळ हे काही शाश्वत नाही. भगवद्गीता असं बोलते 9व्या अध्यायामध्ये भगवान कृष्ण सांगतात की तेत्वं भुक्ता स्वर्गलोकं विशालम क्षिणे पुण्ये मृत्युलोकं विशंती एवं त्रयधर्म म्हणू प्रपन्ना गतागतम काम कामा लभंते. आणि त्याचं ज्ञानेश्वर महाराजांनी सुंदर वर्णन केलं आहे की मग पुण्याची पावटी सरे. हे सकाम कर्म जे केलं तर ते मग पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागती माघारी मृत्यूलोकी. म्हणजे सकाम कर्म कामनेतून केलेलं कर्म हे सुद्धा फळाच्या अपेक्षेनं केलेलं कर्म आहे. आणि म्हणून आनंदामृत ग्रंथामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा या गीतेच्या या श्लोकाचं मराठी भाषांतर केलेलं आहे.
जरी करीशी यज्ञ अन्नदान, तरी मिळती स्वर्गादी भोग पूर्ण. पुण्य सरलिया तेथून उतरे भोगाया मृत्यूलोकी. हा भाग काम्य कर्माचा अर्थात सकाम कर्माचा असल्यामुळे आमचे संत त्यालाही सुद्धा महाधर्म किंवा सत्कर्म अशा पद्धतीचं ठरवत नाही. मग या कर्माचा चौथा प्रकार आहे, तो म्हणजे निषिद्ध कर्म. निषिद्ध कर्म आहे. निषिद्ध कर्म म्हणजे द्यूत्यंच मांसंच मदिरांच वेश्या मृगश्चरार्थ चौरम परदार सेवा. मृगयार्थ चौर्यम परदार सेवा. आणि येतानी सप्त व्यसनानी लोके घोराती घोरम नरकम नयांती. 7 प्रकारचे व्यसन शास्त्रामध्ये सांगितले आहे. आणि हे 7च्या 7ही व्यसन घोरा अति घोरामध्ये नरकामध्ये अपकीर्तीमध्ये नेऊन सोडणारे आहेत. नरक म्हणजे अपकीर्ती हा नरकाचा पसारा. अपकीर्तीला कारणीभूत ठरणारे हे जे 7 व्यसन आहे, किंवा तथागत भगवान गौतम बुद्धाचं जे पंचशील आहे, पाणातिपाता वीरमणी शिक्षापदं समाधियामी, मुस्सावादा वीरमणी शिक्षापदं समाधियामी, अधीन सुरामेर यमज्जपमाद ठाना वीरमणी समाधियामी, कामेषु मिथ्याचारा वीरमणी शिक्षापदं समाधियामी. एतत् बुद्धानुशासनम. हे बुद्धांचं जे अनुशासन आहे, हे जे बुद्धांचं शासन आहे, हे न पाळणे म्हणजे निषिद्ध कर्म आहे. आणि ते निषिद्ध कर्म कोणत्याही धर्मपंथ संप्रदायानं मान्य केलेलं नसल्यामुळे तेही सुद्धा सत्कर्म किंवा महाधर्म ठरू शकत नाही. हा अबाधित सिद्धांत आहे. मंडळी, आता या 2-3 गोष्टी आपण पाहिल्या. नित्यकर्म आहे, नैमित्तिक कर्म आहे आणि काम्य सकाम कर्म आहे आणि निषिद्ध कर्म. आता विहित कर्म आहे. विहित कर्मामध्ये हे विहित कर्म पांडवा, आपुला माझी अनन्य ओलावा, हीची असे परमसेवा मज सर्वात्मकाची. हा जो कर्माचा एक भाग आहे, विहित कर्म, किंवा काही ठिकाणी प्रायश्चित्त कर्म मानतात. अर्थात स्वतःच्या हातून काही जर पाप घडलं, चुकीचं काम घडलं, तर त्याच्याकरिता स्वतःला त्रास करून घेणे, स्वतःचं काही शिक्षा भोगणे, हे प्रायश्चित्त कर्म आहे. किंवा काही ठिकाणी प्रायश्चित्त कर्माच्या ऐवजी विहित कर्म सांगतात. विहित कर्म म्हणजे आपल्या वाट्याला आलेलं कर्म हे करणे. परंतु हे सगळे कर्म करत असताना काय होते सद्भाविक सज्जन हो, विहित कर्म करणं हे चांगलंच आहे, केलं, त्याचं समर्थन आमच्या संतांनी केलेलं आहे. मग यज्ञ, दान, जप हे जे कर्म आहेत, याचा मोठेपणा शास्त्रानं कसा मोडून काढला याचंही चिंतन आपण पाहिलं. ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशाल क्षिणे पुण्ये मृत्यूलोकम विशंती. आणि म्हणून हे सुद्धा स्वर्गाच्या अप्सरेची प्राप्ती व्हावी, स्वर्गातल्या सुखाची प्राप्ती व्हावी, या अपेक्षेनं जे लोक
कर्म करतात त्या लोकांचं जे कर्म आहे हे कर्म ईश्वराकरिता नसून समाजाकरिता नसून स्वतःच्या स्वार्थापोटी आहे, अर्थात ते पारमार्थिक ठरू शकत नाही. स्वर्गातल्या अप्सरेच्या अपेक्षेनं सकाम कर्म करणारे लोक, काम्य कर्म करणारे लोक हे ईश्वराचे भक्त ठरू शकत नाही, तर ते कामभक्तच ठरतील, कारण ते अप्सरेच्या अपेक्षेनं करतायत. आणि म्हणून या द्रव्य यज्ञाला तुच्छ लेखून भगवद्गीतेनं ज्ञानयज्ञ, जपयज्ञ यांना विशेष महत्त्व दिलेलं आहे. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा या गीतेचा दुजारा घेऊन असं म्हटलेलं आहे की श्रमिकास जेणे लाभेल अन्न ते कर्मश्रेष्ठ यज्ञाहुनी एरवी गीतेचे नाव सांगून भलते समर्थन करू नये. कारण जनता रूप जनार्दनाची ज्यात सेवा न होय साची त्यास गीता मान्य कर्माची आम्ही पदवी न देऊ, हा राष्ट्रसंतांचा ठाम निश्चय आहे. तेव्हा हा जो आंधळा कर्मठपणा आहे, हा आंधळा कर्मठपणा राष्ट्रसंतांना अपेक्षित नाही. म्हणून सज्जन हो, या काम्य कर्माच्या माध्यमातून, तीर्थयात्रेच्या माध्यमातून बाह्य मळूक शाळे, परंतु कर्मे अभ्यंतर उजळे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. कारण मनसंकल्पाची पापे न जाती तीर्थाची या बापे. तीर्थाच्या बापाकडूनही सुद्धा तुमच्या मनानं केलेलं पाप नष्ट होऊ शकत नाही. म्हणून अग्निपूजन आहे, भूतयज्ञ आहे, पंचमहायज्ञ आहे, हे जे काही कर्म आहे, हे कर्म केलेही सुद्धा तरी सुद्धा विहित कर्मही जरी केले तरी त्या विहित कर्माच्या संबंधाने सुद्धा, किंवा दान जप तप यज्ञाचे जे कर्म आहेत हेही जरी कर्म केले तरी हे कर्म करत असताना हे कर्म आम्ही करतो आहो याचा कुठेतरी अहंकार अभिमान नाही सुद्धा जागृत होतो. आणि तो अहंकार ज्यावेळेस जागृत होतो तो ते कर्माचं पासून मुक्तता न देता ते कर्म केलेले जे कर्म आहेत ते बाधकच ठरतात. अर्थात तैसा कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफळाचा स्वादू या दोहींचे नाव बंधू कर्माचा की. अर्थात जे काही कर्म केलं ते कर्म मी केलं, हा जो अहंकार आहे किंवा त्या कर्माच्या फळाची अपेक्षा किंवा कर्माचं फळ भोगण्याची जी इच्छा आहे, या दोन्ही गोष्टी सुद्धा तुम्हाला कर्म बंधनामध्ये ठेवतात, कर्मातूनच्या बंधनातून मुक्त करू शकत नाही. आणि म्हणून ती जी कर्मे आहेत ती कर्मे ईश्वराच्या कर्मानं चित्तशुद्धी होते, असं शंकराचार्यांचंही मत आहे, संतांचंही मत आहे की कर्मानं चित्ताची शुद्धी होते. मग कर्मा केल्याने चित्तशुद्धी होते, पण नुसतं कर्माची कवायत केल्यानं मात्र चित्तशुद्धी होऊ शकत नाही. तर ते कर्म ईश्वरार्पण बुद्धीने जर केल्या गेले तर मग मात्र ते कर्म अकर्म ठरते. आणि ते कर्म ईश्वर चिंतनामध्ये जर केले, म्हणजे कामात लक्ष रामावरी ठेव अंतरीचे, या बुद्धीनं जर ते कर्म केलं तरच ते कर्म निष्काम कर्म ठरत असते. आणि म्हणून श्रीमद भागवताच्या 12 स्कंधामध्ये असं म्हटलेलं आहे की क्षेमं न विंदती विना यदर्पणं, अर्थात ईश्वरासाठी कर्म करणं, ईश्वराच्या चिंतनामध्ये कर्म करणं
यामध्ये कर्माची चित्तशुद्धी होते. ते कर्म केलं म्हणून नाही, तर त्या कर्मासोबत ईश्वर भावनेनं ते कर्म केलं, प्रेम भक्तीतून ते कर्म घडलं, म्हणून त्या ठिकाणी त्या कर्मानं चित्तशुद्धी होत असते. म्हणून हंसराज स्वामी हा वेदांत त्यांनी लिहिलेलं काही ग्रंथ आहे. त्यांचा वेदेश्वरी नावाचा एक फार सुंदर ग्रंथ आहे. त्या वेदेश्वरी नावाच्या ग्रंथामध्ये असं म्हणतात की कर्मे करिता करिता शिणती, फळ मोहेची म्हणून परतती, ज्ञानाची व्हावे ऐसे इच्छिती, हेची हृदय शुद्धी. अर्थात कर्म करता करता क्षीण येतो आणि फळ मात्र त्याचं काही भेटत नाही. मग ज्यावेळेस ते ज्ञानाची अपेक्षा करतात त्यावेळेस त्याची हृदयशुद्धी झाली असं समजले जाते. म्हणून कर्मफळ जे आहे त्या कर्माच्या फळाची आसक्ती सोडून द्यावी. गीता सुद्धा सांगते की कर्मण्येव अधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतू. आणि हे राष्ट्रसंतांनी अगदी सोप्या भाषेत भजनाच्या माध्यमातून सांगितलं आहे की कर्म करो आसक्त न हो, अमर गीता की वाणी, कही कृष्ण पार्थ सुने ज्ञानी. अर्थात कर्माची फळ कर्म त्यागायचं नाही, तर कर्माच्या फळाची अपेक्षा आणि कर्तृत्व हे दोन गोष्टी त्यागायच्या. कारण हे मजचीच तव झाले परी म्या नाही केले, हे जेने जाणितले तो सुट लागा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी करता म्हणता तिथे बाधिती, तीची कर्मे अदृष्टे होती, भक्ता सर्व कर्म निरंकिती. आणि मग काय आहे सज्जन हो, ईश्वरार्पण बुद्धीनं हे जर कर्म केल्या गेलं तर मग मात्र ते कर्म ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात कुरुते. हे ज्याला ज्ञान झालं, हे ज्याला अनुभवाला आलं, मग तो जे जे करेल ते ते कर्म पूजाच तुझी ईश्वरा असं होत असते. तो करेल ते ईश्वर पूजन, तो बोलेल त्याची वेदवचन, त्याच्या शब्दे आंदोलन करीती जन, असं जे ग्रामगीता म्हणते. अर्थातच फळाचा लाग म्हणजे फळाचा इच्छा आणि कर्तृत्वाचा मद जर सोडला तर मग फळाची आशा सोडून केलेलं जे कर्म आहे, ईश्वरार्पण बुद्धीनं केलेलं जे कर्म आहे, ते निष्काम कर्म ठरत असते. जे कर्म आमच्या साधू संतांनी केला. तपोमूर्ती संत गाडगे बाबा या निष्काम कर्माच्या बाबतीत प्रसिद्ध आहेत, म्हणूनच त्यांना निष्काम कर्मयोगी असं म्हटलं जाते. पण निष्काम म्हणजे त्याचा अर्थ आपले लोक असा लावतात की निष्काम म्हणजे कुठल्याही प्रकारचं काम करायचं नाही. तो अर्थ मात्र चुकीचा आहे. कारण केवळ आपल्या स्वार्थासाठी ममतेनं केलेलं कर्म जे आहे ते सत्कर्म ठरू शकत नाही, तर सर्वांच्या समाजाच्या हिताकरिता अर्थातच सर्वभूत हिते रतः या बुद्धीनं केलेलं जे कर्म आहे त्या कर्माचा बंध कर्त्याच्या ठिकाणी लागत नसतो. आणि म्हणून सर्वांना उपयोगात होईल, सर्वांना हितकारक ठरेल अशा पद्धतीचं जे कर्म आहे तेच कर्म अर्थात निष्कर्म हेच खऱ्या अर्थानं म्हणजे निष्काम कर्म हेच खऱ्या अर्थानं सत्कर्म ठरू शकते. पण आता प्रश्न हा निर्माण होते की नैष्कर्म्य म्हणजे कुठल्याही प्रकारचा उद्देश न ठेवता कर्म करायचा आहे. पण कुठल्याही प्रकारचा उद्देश न ठेवता कर्म करायचं आहे, तर मग असं म्हणणं असं होते की पास होण्याची इच्छा न ठेवता अभ्यास करायचा. पण शक्य आहे का? अहो,
पास होण्याची इच्छा असते तरी सुद्धा मुलं अभ्यास करत नाहीत. ते पास न होण्याची अपेक्षा ठेवताना सुद्धा अभ्यास करतील का? तर त्याचं कारण हेच आहे की निष्काम कर्म करा याचा अर्थ काम करू नका किंवा अपेक्षेनं काम करू नका किंवा फळाची अपेक्षा न करता काम करा याचा अर्थ हाच होते की स्वार्थाच्या स्वतःच्या हिताच्या फळाची अपेक्षा न करता समाजाच्या हिताची अपेक्षा करून केलेलं कर्म म्हणजे खरं निष्काम कर्म ठरते आणि त्याला सत्कर्म आमच्या साधू संतांनी म्हटलं आहे. आणि म्हणून सत्कर्मी रती वाढो, तया सत्कर्मी रती वाढो ही मागणी संत ज्ञानेश्वर महाराजांनी, जे खळांची व्यंकटी सांदो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांची, ही मागणी आमच्या संतांनी मागितली. अर्थातच निष्काम कर्म जे आहे तेच खऱ्या अर्थानं सकाम कर्म ठरत असते. म्हणजे विशिष्ट प्रकारचे वैदिक कर्म करणे, यज्ञयाग करणे, पूजा जपतप करणे, हे जे जे काही कर्म आहे हे कर्म आहेत. पण त्या कर्माचे आपण जे काही प्रकार पाहिले ते कर्माचे ते प्रकार आहेत. आणि म्हणून सद्भाविक सज्जन हो, समाजाच्या हिताकरिता कर्म करणं हेच खरं सत्कर्म ठरते. एकूण महाराजांना सत्कर्माचे पुजारी व्हावं हे एवढं आता जे आपण बोललो याचं सार जर काही असेल तर एवढाच त्याचा सार आहे की निषिद्ध आणि सकाम कर्म तैसेची त्यागुनी अहम मम, जगासाठी करावेत श्रम ईश्वरार्पण बुद्धीने, हेची गीतेची शिकवणूक वारंवार निश्चयात्मक, आणि जेणे ईश्वराचे पूजन सम्यक, जेणे सर्वेश्वराचे पूजन सम्यक, तेची गीता मान्य, तेची कर्मगीता मान्य. गीतेला मान्य असलेलं निष्काम करणं हे आहे की अहम आणि मम या दोन गोष्टी ज्या दुःखाला कारणीभूत ठरलेल्या आहेत. त्या प्रश्नोत्तर मणिरत्नमालेमध्ये शंकराचार्यांनी असं म्हटलं आहे, किम दुःखस्य मूलम ममताभिमानः. दुःखाचं किम दुःखस्य मूलम, दुःखाचं मूळ काय आहे तर ममता अभिमानः, ममत्व आणि अभिमान हे दुःखाला कारणीभूत आहे. आणि म्हणून अहम आणि मम या दोन गोष्टी ज्या ठिकाणी आहेत ते दुःखाला कारणीभूत असल्यामुळे आपले कर्म आपल्यालाही आणि समाजालाही सुखाला कारणीभूत ठरावे या कारणानं दुःखकारक असलेले अहम आणि मम या दोन गोष्टी टाळून जगाकरिता उपकारक दृष्टीनं जगाच्या हिताकरिता केलेले ईश्वरार्पण बुद्धीनं केलेले जे कर्म आहे ते कर्म म्हणजे खऱ्या अर्थानं सत्कर्म ठरतात, खऱ्या अर्थानं निष्काम कर्म ठरतात. आणि म्हणून ही गीतेची जी शिकवणूक आहे ती गीतेची शिकवणूक तुम्हा आम्हाला हेच सांगते. आणि याच्या व्यतिरिक्त जे जे काही असेल ते मात्र गीतेची शिकवणूक सांगणारे कर्म ठरू शकत नाही. अर्थातच हे गीतेची शिकवणूक तुम्हा आम्हाला समजली पाहिजे. हाच खरा आपला सद्धर्म आहे, हेच खरं आपलं सत्कर्म आहे. कारण जे जे काही संत झाले, जे जे पूज्य पुरुष झाले ते सुद्धा या सत्कर्माच्याच माध्यमातून झाले. संत गोरा राबे अंगे, देवही माती तुळवू लागे, आणि तेथे श्रीमंत आळसे वागे, हे तो आहे महापाप. कारण आमच्या संतांनी हीच प्रार्थना देवाजवळ केली आहे की पुन्हा पुन्हा जन्मा यावे, मातृभूमीशी सुखी करावे, ऐसे थोर म्हणती जीवे भावे, तेथे काम दिसे तया. अर्थात या देशाच्या हिताकरिता, या राष्ट्राच्या सेवेकरिता किंवा घेईन मी जन्म याजसाठी देवा,
तुझी चरण सेवा साधावया, या निष्काम कर्म करण्याकरिता सकाम कर्म आता तुझी चरण सेवा साधावया. याचा अर्थ काय होते तर वेद असं सांगतात की पादोऽयं विश्वभूतानि, पादोऽस्य विश्वभूतानि, या विश्वातील प्रत्येक भूत मात्र हे ईश्वराचे पाय आहेत. आणि म्हणून त्या पायाची सेवा, ईश्वराच्या पायाची सेवा करणे म्हणजे खऱ्या अर्थानं तुझी पाऊले सेवू दे ग्रामरूपी. अर्थात ग्रामातील प्रत्येक जन हे सर्वेश्वराचे पाय आहेत किंवा सर्वेश्वर आहेत, आणि त्यांची सेवा करता घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. अर्थात या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराजही सुद्धा सत्कर्म करण्याकरिताच मी जन्माला येईल अशी अपेक्षा करतात. आणि म्हणून निष्काम कर्म करणे हेच खऱ्या अर्थानं सत्कर्म आहे. आणि म्हणून ते सत्कर्म करण्याकरिता आम्ही तत्पर असावं, त्या सत्कर्माचे आम्ही पुजारी असावं, अशा पद्धतीची या ठिकाणी इच्छा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या प्रार्थना अष्टकाच्या माध्यमातून प्रकट केलेली आहे. ती इच्छा तुमच्या आमच्या सर्व राष्ट्रसंत प्रेमींच्या अंतःकरणामध्ये तो भाव रमूल होऊन आपल्याकडून ती पूर्ण हो अशी गुरुदेव चरणी प्रार्थना करून आपण आजच्या या सत्कर्म रत होण्याच्या दृष्टीनं जे काही चिंतन केलं, तर या श्लोकामध्ये जो पूर्वार्ध आहे, हम हो पुजारी तत्व के, गुरुदेव के आदेश के, सच प्रेम के, नित नेम के, सद्धर्म के, सत्कर्म के, या पूर्वार्धाचं आपण चिंतन केलं आहे. आता उद्या उत्तरार्धाचा या श्लोकाचा जो भाग आहे, हो चीढ झूठी राह की, त्या दृष्टीनं आपण चिंतन करण्याचा एक प्रयत्न करणार आहोत. आणि याच ठिकाणी थांबता थांबता एक महत्त्वाची आजची सूचना अशी की आज रात्री ठीक 8 ते 9 या वेळेमध्ये हरिभक्तीपरायण श्री गजानन महाराज भोरे यांचं ग्रामगीतेतील जो 9वा अध्याय आहे सेवा सामर्थ्य, या सेवा सामर्थ्य अध्यायावरती त्यांचं फार सुंदर असं चिंतन प्रवचन आपल्या या पेजवर होणार आहे. त्याचाही सर्व सद्भाविक सज्जनांनी लाभ घ्यायचा आहे. आणि या सूचनेच्या सोबतच आपण या ठिकाणी थांबणार आहोत. थांबत असताना आपण शांती पाठाच्या माध्यमातून आजच्या या कार्यक्रमाची पूर्तता करूया. सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति. सद्गुरुनाथ महाराज की जय. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संत समर्थ सद्गुरु आळकोजी महाराज की जय. तपमूर्ती गाडगे महाराज की जय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय. गुरुवर्य ऋषी संत घुसरकर महाराज की जय. सब साधु संतन की जय. भारत माता की जय. जय गुरु.